ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।
रविदास महाराज यांची 647वी जयंती उल्हासनगर शहरात गुरु रविदास सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच समस्त चर्मकार बांधव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भव्य दिव्य अशा मिरवणुकीचं आयोजनही करण्यात आलं होतं। यावेळी समस्त चर्मकार बांधव उपस्थित होते। मिरवणुकीनंतर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये समाजातील कठीण परिस्थितीवर मात करत उच्चपदस्थ विराजमान झालेल्या समाजसेवकांना समाजरत्न समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं। या प्रसंगी उल्हासनगर शहरातील आमदार कुमार ऐलानी, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भरत गंगोत्री, कल्याण डोंबिवली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते। संत रविदास महाराज यांची 647वी जयंती मोठ्या उत्साहाने पूर्ण आपल्या या उल्हासनगर नगरीमध्ये साजरी होत आहे। मी सर्व रविदास भक्तांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण बघत आहात किती मोठ्या उत्साहाने हा उत्सव म्हणून आज आपल्या या उल्हासनगरीमध्ये साजरा होत आहे। आमचे मित्र गणेश सालुंके सुद्धा माझ्या बरोबर आहे, प्रदीप रेशवाल सुद्धा बरोबर आहेत आणि त्यांची सर्व मित्रमंडळी इथे उपस्थित आहे। मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी उल्हासनगर शहरामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 647वी जयंती मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरी केली गेली। या जयंतीनिमित्त आपल्या शहरातील तमाम नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। तसेच शहरातील काही प्रमुख समाजसेवक तसेच समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी या जयंतीसाठी उपस्थिती लावली आणि सर्वांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। आजच्या या जयंतीनिमित्त आपण समाजातील तळागाळातील सर्व लोकांना एकत्र येऊन एक समाजाचं प्रबोधन व्हावं, समाजातील तळागाळातील सर्व व्यक्तींची या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सर्व प्रकारची प्रगती व्हावी असा संदेश आपण समाज बांधवांना दिला आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करून हा कार्यक्रम खूप छानरित्या यशस्वी झाला। सर्वांना माझा सप्रेम जय रविदास, जय भीम, जय महाराष्ट्र। आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।